नमस्कार. पोलीस भरती सामान्य विज्ञान या ऑनलाईन कोर्समध्ये आपण जीवशास्त्र या घटकाला सुरुवात केली होती आणि त्यातला पहिला टॉपिक मानवी जीवशास्त्र. पहिल्या लेक्चर पासून आपण सांगत आलेलो आहे की मानवी जीवशास्त्रामध्ये आपल्याला एकूण 9 घटकांचा अभ्यास करावा लागतो. किती? 9 घटक. आता त्या 9 घटकांमधला सर्वात शेवटचा म्हणजेच 9वा घटक ज्ञानेंद्रिय हा टॉपिक आपल्याला आज या व्हिडिओमध्ये शिकायचा आहे. पहिले जे 8 घटक आहेत ते आपले सविस्तर शिकून झालेले आहेत. त्याची टेस्ट पण सोडवलेली आहे, रिव्हिजन पण घेतलेली आहे. त्या टेस्टचं विश्लेषण पण आपण केलेलं आहे या 8 टॉपिक पर्यंत. आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला ज्ञानेंद्रिय हा घटक बघायचा आहे. सगळ्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना एक महत्वाची सूचना. काय सूचना आहे तर या 9 घटकांपैकी सर्वात जास्त प्रश्न कुठं कुठं विचारले जातात. तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट, रक्ताभिसरण संस्था सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर ग्रंथी संस्था खूप सारे प्रश्न विचारले जातात. पचन संस्था विचारतात तेवढ्या प्रमाणात नाही पण विचारली जातात. आणि सर्वात शेवटचा घटक ज्ञानेंद्रिय, आणि त्यातला पण एक ज्ञानेंद्रिय डोळा. इतके प्रश्न विचारतात म्हणजे सिक्वेन्स नुसार, प्रश्नांच्या संख्यांच्या नुसार सिक्वेन्स लावायचा असेल तर सर्वात जास्त प्रश्न विचारतात रक्ताभिसरण संस्थेला. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक येतो ज्ञानेंद्रिय या घटकाला. त्यामुळं व्यवस्थित लक्षपूर्वक तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर बघायचे. तुम्ही व्हिडिओ लेक्चर प्ले केले, तुम्ही बघताय म्हणजे प्ले केलेला आहे. लेक्चर संपेपर्यंत पार्ट 1 असेल किंवा पार्ट 2 असेल, संपूर्ण ज्ञानेंद्रिय टॉपिक संपल्याशिवाय उठायचं नाही. ठीक आहे. आता कुठलाच वेळ घालवत नाही, डायरेक्ट ज्ञानेंद्रिय या घटकाला सुरुवात करतो. डायग्राम मध्ये दिसत असेल तुम्हाला, ज्ञानेंद्रिय मानवाला एकूण किती असतात तर 5 ज्ञानेंद्रिय असतात. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहितीच नसतील की कुठले 5 आहेत हे माहिती आहे, पण कुठले 5 असतात सर हे लक्षात नाही राहत किंवा माहितीच नाही. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एकदम सिंपल ट्रिक सांगतो. ट्रिक पण नाही, ती स्टोरी लक्षात ठेवा. असं तुमच्याच फेसवरती 5 ज्ञानेंद्रिय लक्षात ठेवता येतील. कसे ते बघा. स्टार्ट करायची इथून. कान, डोळे, नाक, जीभ आणि त्वचा तर पूर्ण शरीरावर आहे म्हणून मी गालाला हात लावतो. त्वचा. परत एकदा रिपीट करू, तुम्ही बोला. आता तुमच्या मनामध्ये बोला. कान, डोळे, नाक, जीभ आणि त्वचा. जीभ आतमध्ये, आता ती मला जीभ काढून दाखवायची नाही इथं. कान, डोळे, नाक, जीभ आणि त्वचा. 5 ज्ञानेंद्रिय असतात आणि ज्या क्रमाने मी तुम्हाला इथं सांगितले त्याच क्रमाने आपण इथं त्यांचा अभ्यास करणार आहे. बघा, आता मानवाला एकूण 5 ज्ञानेंद्रिय असतात. 5 मधलं पहिलं कान, डोळे, नाक, जीभ आणि त्वचा. 5 ज्ञानेंद्रिय आहेत. लक्षात ठेवायचे 5, आकडा लक्षात ठेवायचा. 6th सेन्स असं ज्यावेळेस नाव ऐकतो ना आपण, 6th सेन्स, पिक्चर पण आहे इंग्लिशमध्ये एक 6th सेन्स. किंवा तो इम्रान हाशमीचा तो पिक्चर आहे बघा एक, त्याच्यामध्ये तो क्रिकेटवरती सट्टा लावण्याचा मुवमेंट दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो म्हणतो माझा 6th सेन्स लय भारी काम करतो. 6th सेन्स म्हणजेच काय, हे 5 ज्ञानेंद्रिय तर आहेच, काय प्रॉब्लेम नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या विचारांनी त्याला काहीतरी कळतं की भविष्यात काय होणार आहे. त्याला म्हणायचं सिक्स्थ सेन्स. ते फक्त बोली भाषेतलं आहे, ते ऍक्च्युअल मधलं विज्ञानातलं नाहीये. सेन्स म्हणजेच ज्ञानेंद्रिय. लक्षात ठेवा. मग सेन्सेस आपल्याला किती आहेत? 5 आहेत. ज्ञानेंद्रिय किती आहेत? 5 आहेत. ते 6th सेन्स हा सामान्य विज्ञान या घटकातला नाहीये, तो बोली भाषेतला पार्ट आहे. ठीक आहे. आता 5 ज्ञानेंद्रिय, त्यातलं पहिलं कान या घटकापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. सारखं मी तेच रिपीट करणार आहे. ही पोलीस भरतीचीच बॅच आहे. सामान्य विज्ञानकडे बऱ्याच विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष केलेलं असतं आणि अचानक तुम्ही असं काहीतरी थोडस डिटेल वाचायला सुरुवात करता. मग तुमचा मन सांगतं, माइंड सांगतं की अरे हे लय डिटेल होते, हे आपल्याला विचारतच नाही. अजिबात नाही. लक्षात ठेवा, 2017 पासून पोलीस भरतीला शिकवतोय मी. सामान्य विज्ञान असेल, पॉलिटी असेल, मराठी असेल, चालू घडामोडी असेल, हे विषय मी शिकवलेले आहेत पोलीस भरतीला. त्यामुळे मला चांगलं माहिती आहे पोलीस भरतीला काय विचारतात आणि काय नाही विचारत. विश्वास ठेवा, आपल्याच नोट्स मधल्या, आपल्याच बॅच मधले सामान्य विज्ञानाला प्रश्न येणार आहेत, हे छाती ठोकपणे सांगतो बघा. आता कान, पहिलं कान ज्ञानेंद्रिय बघा. 5 कान, डोळे, नाक, जीभ, त्वचा याच क्रमाने आपल्याला जायचं. त्यातलं पहिलं काय घेतलं मी? कान. आता कानाचे एकूण 2 कार्य असतात. 2 कार्य. कुठले 2 कार्य असतात? पहिलं ऐकणे. पहिलं काय? ऐकणे. आणि ऐकलेलं सोडून देणे. हे मी वर्गात पण सांगत असतो, ऐकलेलं सोडून देणे हे काही कार्य नाहीये. आपण जनरली मोठ्या लोकांचं ऐकतो आणि ऐकून सोडून देतो. सोडून देणे हे काही कार्य नाहीये. ऐकणे आणि शरीराचा तोल सांभाळणे
एखाद्याला जर जोरात कानाखाली दिली, चक्कर येते का त्याला? का? कारण की कानात एक लिक्विड असतं, ते लिक्विड हलतं. लिक्विड हलतं की आपल्याला चक्कर येते. चक्कर किंवा शरीराचा तोल सांभाळणे हे 2 ठिकाणी सांगितलं मी. 2 ठिकाण कुठले कुठले? आपण याच्या आधीच चेतासंस्था घटक बघितला, त्याच्यामध्ये मेंदूचे 3 भाग पाहिले आपण. त्यातला लहान मेंदू किंवा छोटा मेंदू हा जो होता, लहान मेंदू किंवा छोटा मेंदू, छोट्या मेंदूचं कार्य काय होतं? शरीराचा तोल सांभाळणे. जर व्यक्ती दारू पित असेल आणि चालत असेल त्यावेळेस त्याचा तोल जातोय. का? कारण की त्याचा लहान मेंदू नीट काम करता येत नाहीये दारूमुळे. हे त्याचं उदाहरण झालं, लहान मेंदूचं उदाहरण झालं. आणि एखाद्याला जोरात कानाखाली दिली तर कानातलं लिक्विड हलतं, त्यावेळेस शरीराचा तोल बिघाडतो. किंवा आपण लहानपणी बागेमध्ये जायचो, त्या बागेमध्ये एक असं चक्र असायचं, त्या चक्रात बसायचो आणि ते गोल 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 फिरायचं. मग नंतर उभं राहिल्याच्या नंतर आपल्याला चक्कर यायची. का? कारण की ते कानातलं लिक्विड तरी पण फिरत असतं, जास्त लांब जायची गरज नाही. आत्ता जरी तुम्ही उभे राहिलात आणि 1 मिनिटभर जोरात गोल गोल फिरत राहिला, तुम्ही फिरताय म्हणून कानातलं लिक्विड फिरत राहणार. तुम्ही स्टॉप झाले तरी पण कानातलं लिक्विड फिरतच राहणार आहे, त्यामुळं तुम्हाला चक्कर येते. लिक्विड जेव्हा स्टेबल होणार तेव्हा तुम्हाला चक्कर यायचं थांबणार. त्यावेळेस खूप डिटेल होतंय का? अजिबात नाही. 9वीच्या पुस्तकामध्ये जे काय दिलेलं आहे ना कानाच्या बाबतीत, जे काय दिलेलं असेल त्याच्यातला जवळपास 15 ते 20% पाठ घेतलाय मी फक्त. 15 ते 20% पाठ 9वीच्या पुस्तकात. 9वीचं पाठ म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल हे डिटेल होते, तर तुमच्या माहितीसाठी परत एकदा सांगतो की 9वीच्या पुस्तकात जेवढं दिलंय ना तेवढं पण मी शिकवत नाही इथं. त्यातलं पण 10-15% पाठ मी इथं शिकवते. का 10-15? सगळं का नाही घेते? नाही विचारत ना ते. मला उगाच तुम्हाला सांगून कन्फ्युजन नाही करायचं. ते MPSC ची बॅच असती तर मी तिथं ते सांगितलं असतं. ठीक आहे, कानाचे 2 कार्य पडतात. पहिलं ऐकणे, हेच ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय म्हणजेच काय? मानवाला ज्ञान प्राप्त होतं अशी इंद्रिय व 5 इंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रिय म्हणजेच काय? 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांच्यापासून ज्ञान अवगत होतं. मग कानाचं ज्ञानेंद्रिय म्हणून कार्य काय झालं? ऐकणे. ऐकण्याचं कान, ध्वनीचं नॉलेज, ध्वनीचा ज्ञान प्राप्त होतं कानामुळे. आता या कानाची डायग्राम दिसते तुम्हाला इथं, 9वीच्या पुस्तकातलीच घेतली, बाहेरची काय नाही घेतलेली बघा. मी डायग्राम थोडक्यात काढून दाखवतो इथं तुम्हाला. ही कानाचा बाह्य भाग जो आहे ना हा दिसणारा, तो कानाची पाळी वगैरे म्हणतो आपण. आणि त्याच्यामध्ये एकही हाड नसतं. याच्यामध्ये कास्थी असतो, कास्थी, तो पांढऱ्या कलरचा कास्थी. त्याच्यानंतर कानाच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर कानाचा पडदा असतो. हा कानाचा पडदा झाला. आणि हे पहिलं हाड, कानात 3 हाडे असतात सांगितलं ना आपण, त्यातलं हे मॅलियस, नंतर हे इनकस आणि हे स्टेप्स. किती हाडे सांगितली? 3 हाडे सांगितली, मॅलियस, इनकस आणि स्टेप्स. आणि त्याच्यानंतर आतमध्ये एक गोगल गाय सारखं स्ट्रक्चर असतं बघा. हे असं गोगलगाय सारखं एक स्ट्रक्चर असतं. आता कानाचे 3 भाग पडतात, ते 3 भाग मला इथं दाखवायचे. आता ते 3 भाग कुठून कुठपर्यंत बघा. इथून म्हणजे बाह्यकर्ण जो आहे, त्या बाह्यकर्ण याच्यामध्ये हाडच नाही, याच्यामध्ये काय असतो? कास्थी असतो. नीट लक्षपूर्वक आहे, याच्यामध्ये काय? कास्थी. नंतर दुसरा भाग पडतो मध्यकर्ण. मध्यकर्णामध्ये इथून इथपर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये 2 घटक आले. कानाचा पडदा म्हणजे हा इथं जो भाग दिसतोय तुम्हाला, कानाचा पडदा, आणि 3 हाडे मॅलियस, इनकस, स्टेप्स. शरीरातील सर्वात लहान हाड कुठले? स्टेप्स, मॅलियस, इनकस, स्टेप्स. आणि हा पुढचा गोगलगायचा पार्ट जो झाला ना, त्याच्यामध्येच लिक्विड असतं, तो शरीराचा तोल सांभाळत असतं. आता या ठिकाणी काय होतं? ध्वनी जो गेला ना कानामध्ये, त्या ध्वनीचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये, इलेक्ट्रिकल मराठीत काय म्हणणार त्याला? विद्युत आवेगामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. विद्युत आवेग, इलेक्ट्रिकल सिग्नल विद्युत आवेगामध्ये रूपांतर केलं जातं. इथं इलेक्ट्रिकल सिग्नल बनवतात तो कानातच, आणि तो इलेक्ट्रिकल सिग्नल आपल्या मेंदूत जातो. आता नीट आठवा, मेंदूच्या कुठल्या भागात जाणार? प्रमस्तिष्कात जाणार का अनुमस्तिष्कात जाणार का मस्तिष्क पुच्छात जाणार? तर प्रमस्तिष्कात जाणार. 5ही ज्ञानेंद्रियांपासून प्राप्त झालेलं ज्ञान कुठे प्राप्त होतं? प्रमस्तिष्कामध्ये होते. आपण खूप वेळा बघितलेले. ठीक आहे, लास्ट परत एकदा रिपीट करतो. बरं, काम करतो, चला रिपीट करायच्या ऐवजी स्लाइडमध्ये तेच येणार आहे ना. कानाचे एकूण भाग किती पडतात? 3 भाग पडतात. 3 भाग कुठले? बाह्यकर्ण, मध्यकर्ण, अंतरकर्ण.
बाह्यकर्ण जो आहे, जो दिसतो आपल्याला तो पार्ट म्हणजेच कास्थीपासून बनलेला असतो, हाड नसते, इथं हाड नाहीये, हे जे आहे ना हे कास्थी आहे. पुढं मध्यकर्ण, मध्यकर्णामध्ये कानाचा पडदा असतो आणि 3 हाडे असतात. 3 हाडे कुठली कुठली? मॅलियस इन्कस्टेप्स, शरीरातलं सर्वात छोटं हाड कुठलं? स्टेप्स, शरीरातलं सर्वात छोटं हाड कुठलं? स्टेप्स. आणि आंतरकर्ण, आंतरकर्णामध्ये काय होतं? आवाजाचे रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये केले जाते. इलेक्ट्रिकल म्हणजेच काय? विद्युत आवेगामध्ये केले जाते. मराठी शब्द विद्युत आवेग आणि इंग्लिश शब्द इलेक्ट्रिकल सिग्नल हा विचारला जाऊ शकतो, त्यामुळे मी तोच शब्द इथं वापरला आहे. आणि हा इलेक्ट्रिकल सिग्नल कुठे पाठवणार? मेंदूकडे पाठवणार. तुम्हाला असं वाटलं असेल थोडक्यात हे ऐकल्याच्या नंतर की थोडस डिटेल झालेलं आहे, तर अजिबात नाही झालेलं. मी काम करतो, 9वीच्या पुस्तकात काय दिलेलं आहे ना ते लगेच पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतो आणि कम्पेअर करा 9वीच्या पुस्तकात किती दिलंय, त्यांची भाषा बघा आणि मी शिकवतोय त्याची भाषा बघा. कानाच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? ओटोलॉजी. काय म्हणतात? ओटोलॉजी. आता ऑटो आणि कान असं लक्षात ठेवा काहीतरी स्टोरी करून. मी ज्या गोष्टी लक्षात नाही राहत त्या दोघांची काहीतरी स्टोरी करायची, ते लक्षात राहतात. आता मी इथं बसल्या बसल्या एक स्टोरी बनवतो बघा. मला कुठेतरी जायचंय बाहेर, मी रस्त्यावरती गेलो आणि जोरात ओरडलो ऑटो, आणि ऑटो वाटल्याच्या नंतर ते ऑटोवाल्याने ऐकलं. ऑटो ऐकलं ना, त्यांनी ऐकलं म्हणजे कानाला. मी ऑटो ओरडलो, त्याने कानाने ऐकलं. हे दोन स्टोरी जर तुमच्या कंबाईन झाल्या तर तुम्हाला ते शब्द ऑटोमॅटिक लक्षात राहतो. ऑटोलॉजी म्हणजेच काय? कानाचा अभ्यास शास्त्र. ऑटोलॉजी, ऑटो हा शब्द कानासाठी वापरतात, लॉजी हा शब्द कानाच्या म्हणजे अभ्यासशास्त्रासाठी वापरणार. लॉजी हा शब्द प्रत्येक वेळी काय बघितलंय आपण? अभ्यासशास्त्र. ठीक आहे, पुढचा पॉइंट. शरीरातील सर्वात लहान हाड कुठले? स्टेप्स. हे कुठं असतं? कानात असतं. शरीरातील सर्वात लहान हाड कुठलं? कानात. आता मी परत 9वीच्या पाठाकडे येतो. तुम्हाला जर वाटलं असेल हे खूप डिटेल होत आहे, तर अजिबात डिटेल होत नाहीये. त्यांच्यासाठी परत एकदा दाखवतो 9वीच्या पुस्तकात काय दिले. 9वीच्या पुस्तकामध्ये गेलात, पेज नंबर 135 वरती गेलात, फक्त पेज नंबर 135 त्याच्यावरती कानाची माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर दिसत नसेल थोडस झूम करून दाखवतो. आता मध्यकर्णामध्ये मी काय लक्षात ठेवा सांगितलं? कानाचा पडदा, 3 हाडे. परत एकदा रिपीट करू. बाह्यकर्ण कास्थीमय, मध्यकर्णामध्ये कानाचा पडदा, 3 हाडे आणि आंतरकर्णामध्ये ध्वनीचे रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये होते. बस एवढंच लक्षात ठेवा म्हटले मी. आता 9वीच्या पुस्तकात काय काय दिले आणि भाषा समजती का ते एकदा बघूयात आपण. मध्यकर्ण वाचून दाखवतो मी तुम्हाला. आंतरकर्णाच्या पोकळीत पातळ पडदा असतो. जेव्हा माध्यमातील संपीडन पोहोचतो तेव्हा तो पडद्याच्या बाहेरील दाब वाढवतो आणि कानाचा पडदा आत ढकलतो. तसेच जेव्हा विरलन पडद्याशी पोहोचते तेव्हा पडद्याच्या बाहेरील दाब कमी होतो. सर काय चाललंय? कुठल्या जगात आलोय आपण? असं वाटत असं नाही लक्षात ठेवायचं रे. हे मी काय सांगतोय तुम्हाला, मी नोट्स मध्ये काय देतोय ते व्यवस्थित ऐका, व्यवस्थित लक्षपूर्वक लिहून काढा. त्यातलेच प्रश्न येणार 100%. तुम्हाला तेच सांगतोय मी पहिल्यापासून. नाही विचारणारी 9वीच्या पुस्तकातला पॉइंट आहे, तरी पण मी क्लिअर कट सांगतोय की नाही विचारणारी. काय विचारणार आहेत? आपण जे दिलेले आहेत ना इथं पॉइंट्स, तेच विचारणार आहेत. कान कंप्लीट झाला. आता काय बघायचे? डोळा. परत एकदा रिपीट करतो. ज्ञानेंद्रिय या चॅप्टर मध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत ना, त्या 5 पैकी सगळ्यात जास्त प्रश्न डोळ्यावरती विचारतात. त्यामुळे डोळ्याचा पॉइंट व्यवस्थित ऐका, लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या सगळे पाठ. पाठांतराच्या भानगडीत पडू नका, समजून घ्या काय सांगतोय मी ते. ठीक आहे. आता डोळे ज्या वेळेस म्हणतो ना आपण, त्यावेळेस डोळ्यामध्ये आपल्याला 4 घटकांचा अभ्यास करायला लागतो. आता 4 घटक हे काय पुस्तकात दिलेले नाहीयेत, ते मी अभ्यासाच्या सोयीसाठी बनवलेत. त्यातला पहिला येतो डोळ्यातील 3 पटल. 3 पटल कुठले कुठले? आता हे पांढऱ्या कलरचा जो भाग दिसतो ना डोळ्याचा, त्याला म्हणायचं श्वेतपटल. म्हणजे डोळा जर बघितला, डोळ्याच्या सगळ्यात बाहेर असतो हा श्वेतपटल. श्वेतपटल. त्याच्या लगेच आतमध्ये असतो एक रंजित पटल. रंजित पटल. आणि त्याच्या आतमध्ये लगेच असतो अजून एक घटक असतो, त्याला म्हणायचं दृष्टीपटल. दृष्टीपटल. डोळ्याला किती पटल असतात? 3 पटल असतात. श्वेतपटल, रंजित पटल आणि दृष्टीपटल. 3 पटल असतात. त्याचे अभ्यास करायचा आपल्याला कसं असतं काय असतं.
डोळ्यामध्ये दोन प्रकारचे पेशी असतात. म्हणजेच या दृष्टीपटलामध्ये, म्हणजे सर्वात आतला जो पार्ट आहे ना, हा दृष्टीपटल आहे. या दृष्टीपटलामध्ये आपल्याला दिसण्यासाठी दोन प्रकारच्या पेशी असतात. मग त्या पेशी कुठल्या? शंकुपेशी आणि दंडपेशी. शंकुपेशी आणि दंडपेशी. मग यांचं काम काय असतं? शंकुपेशींमुळे काय होतं, दंडपेशींमुळे काय होतं, त्यांच्या कमतरतेने काय होतं, हे सगळे पार्ट्स आपल्याला बघायचे आहेत. डोळ्याला होणारे रोग. मायोपिया म्हणजे काय? हायपरमेट्रोपिया म्हणजे काय? निकट दृष्टिता म्हणजेच काय? दूरदृष्टिता म्हणजेच काय? ग्लुकोमा म्हणजे काय? मोतीबिंदू काय असतो? हे सगळे पॉइंट जे आहेत हे डोळ्याला होणारे रोग, हे प्रश्न विचारले जातात. डोळ्याला होणारे रोग हजारो प्रकारचे असतील. मला नाही शिकवायची, मला घ्यायचं पण नाही त्याचं काय म्हणजे उल्लेख. मला काय शिकवायचे, परीक्षेला काय येऊ शकतं ना तेच शिकवायचे. तेवढेच रोग मी इथं कलेक्ट केलेले आहेत. ठीक आहे. आणि IMP वन लायनर पॉइंट्स, म्हणजेच जो घटक टॉपिक मध्ये नाही मोडू शकत तो पॉइंट मी फक्त इथं वन लायनर पॉइंट म्हणून शेवटी ऍड करत असतो. असे डोळा या घटकाचे मी 4 घटक केले. बघा, मी परत एकदा रिपीट करतो. आपण ज्ञानेंद्रिय बघत आहे. ज्ञानेंद्रियमध्ये पहिलं आपण कानाचा अभ्यास केला, आता डोळ्याचा अभ्यास करतोय. डोळ्यामध्ये आपल्याला 4 घटकांचा अभ्यास, डोळ्यातील पटल, डोळ्यातील 2 प्रकारचे पेशी, डोळ्याला होणारे रोग आणि IMP पॉइंट्स. डोळा झाला की नाक बघायचे, जीभ बघायची आणि त्वचा बघायची आहे. ठीक आहे. आता 3 पटल या घटकापासून मी सुरुवात करतो. आता ही डायग्राम जी आहे ही पण 9वीच्या पुस्तकातून डायग्राम घेतलेली आहे. डोळ्याची डायग्राम जी आहे ना ती 9वीच्या पुस्तकात दिलेली आहे. ठीक आहे. बरं, युट्यूब वरती पण हा व्हिडिओ जाणार आहे, त्यामुळं युट्यूब वरती जर कोण बघत असतील ना त्यांच्यासाठी मला एक अपडेट द्यायचं आहे. काय अपडेट द्यायचं आहे बघा, तुम्ही जर युट्यूब वरती व्हिडिओ बघत असाल तर त्यांच्यासाठी एक सूचना आहे. आपली पोलीस भरती सामान्य विज्ञान ही ऑनलाईन बॅच एक्सलन्स MPSC योगेश शिलार या ऍप्लिकेशन वरती चालू आहे. फक्त सामान्य विज्ञानच नाही, आता सामान्य विज्ञान चालू जरी असलं तरी भविष्यात बाकीच्या बॅचेस पण येणार आहेत, किंवा तुम्ही हा व्हिडिओ भविष्यात जर बघत असाल तर त्यावेळेस या बाकीच्या बॅचेस पण आलेल्या असणार आहेत. सेपरेट बॅचेस असणार आहेत सगळ्या. म्हणजेच सामान्य विज्ञानची बॅच आता चालू आहे, त्याच्यानंतर बाकीच्या राज्यशास्त्र येईल, मराठी येईल, इतिहास येईल, भूगोल येईल, गणित येईल, बुद्धिमत्ता येईल, पंचायत राज, अर्थशास्त्र, कम्प्युटर या 3ही विषयांची एकत्र एकच बॅच येईल. आता इथं माझा फोटो जरी दिसत असला तरी सगळे विषय काय मी शिकवणार नाहीये. माझा रोल फक्त इथंच आहे या 3 विषयांपुरता. आणि चालू घडामोडी युट्यूब वरती फ्री मध्ये आपण शिकवणार आहे. तो चालू घडामोडी मीच शिकवणार आहे. आता मीच का? कारण की हे 4 विषय मी पहिल्यापासून शिकवत आलेलो आहे. सामान्य विज्ञान, राज्यशास्त्र, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी हे 4 विषय आपण घेणार आहे. आणि इतिहासाला वेगळे सर असतील, भूगोलाला वेगळे सर असतील, गणिताला वेगळे, बुद्धिमत्तेला वेगळे, पंचायत राजला वेगळे, असे वेगवेगळे शिक्षक तुमची पोलीस भरतीची संपूर्ण बॅच कंप्लीट करणार आहे. आता काही जणांना प्रश्न पडला असेल, परत सेपरेट बॅच का, एकत्र एकच कॉम्बो का नाही? तर परत एकदा सांगतो, आधी पण सांगितलेलं आहे मी, एकत्र एकच बॅच बनवली तर ती पळवापळवी होते, मुलांचा विचार केला जात नाही, फक्त सिलेबस संपवण्याचा विचार केला जातो आणि त्यात आउटपुट मुलांना काहीच भेटत नाही. त्यामुळे कॉम्बो एकत्र बॅच नसणार आहे. सेपरेट केलं तर काय होतं बघा, सामान्य विज्ञान सेपरेट शिकतोय तर मला माझी मोकळी की मी सामान्य विज्ञान पोलीस भरतीला कसा विचारतो त्या दृष्टिकोनातून सविस्तर शिकवू शकतो. सेम तसंच भूगोलचे सर जे कोण येतील ते शिक्षक भूगोल पोलीस भरतीला कसा विचारतात त्यानुसार ते सविस्तर शिकवू शकतात. त्यामुळं त्याचा आउटपुट 100% जास्त असणार आहे. त्यामुळे सर्व बॅचेस आपल्या कशा असणार आहेत, सेपरेट असणार आहे. हे जे कोण युट्यूब वरती बघत होते त्यांच्यासाठी अपडेट होता. आणि ऍप्लिकेशन वरती जे बघत आहेत त्यांना तर माहितीच आहे की हे बाकीचे विषय सुद्धा येणार आहेत म्हणून. ठीक आहे. तर जास्त वेळ नाही घालवत, परत आपल्या टॉपिककडे येतो. ठीक आहे. बघा, आता डोळे ज्ञानेंद्रिय बघतोय आपण, 5 ज्ञानेंद्रिय, कानाचा अभ्यास कंप्लीट झाला, आता डोळ्याचा अभ्यास करतोय. आता डोळ्यातील 3 पटल, सगळ्यात पहिलं पटल कुठलं सांगितलं आपण, श्वेत पटल. परत एकदा डायग्राम काढून दाखवतो मी. हा जर डोळा असेल तर डोळ्याच्या आतमध्ये सगळ्यात पहिला लेअर जो असतो, आता समजा इथं डोळ्याचं बुबुळ असेल तर हा सगळ्यात कडेचा पांढऱ्या रंगाचा पार्ट जो असतो तो पांढऱ्या रंगाचा पार्ट काय असतो, श्वेत पटल असतो. कुठला पटल, श्वेत पटल. आता श्वेत पटलच्या नंतर रंजित पटल असतो. कुठलं, रंजित पटल. म्हणजे परत एकदा डायग्राम काढतो. हा जर श्वेत पटल असेल तर त्याच्या आतमध्ये काय असणार आहे, रंजित पटल. दुसरा पटल कुठला, रंजित पटल.
आणि तिसऱ्या क्रमांकाला काय असणार आहे, दृष्टीपटल. दृष्टीपटलाला इंग्लिश नाव लक्षात ठेवायचं आहे, रेटिना. दृष्टीपटलाला काय म्हणतात, रॅटिना असं म्हणतात. इंग्लिशला लक्षात ठेवायचे हे एक, आणि अजून एक आहे ते पुढे येईल त्यावेळेस मी ते सांगेन. आता दिसण्याची प्रक्रिया कशी होती हे मला थोडक्यात सांगायचंय. समजलं तर चांगली गोष्ट आहे, नाही समजलं तर कुठेही विचारणार नाहीयेत, नका जास्त लोड नका घेऊ. दिसतं कसं ते आपल्याला बघायचं इथं आपल्याला. आता जर समजा या ठिकाणी एक माणूस उभा असेल आणि खूप लांब आहे, हा माणूस जो आहे तो खूप लांब आहे, आणि या ठिकाणी एक व्यक्ती थांबलेला आहे आणि त्या व्यक्तीचा मी डोळा दाखवतो फक्त. आता हा जर डोळा असेल, या डोळ्याच्या आतमध्ये हे पहिलं दुसरं पटल आणि हे तिसरं पटल. तिसरं पटल कुठले, तर रेटिना. रेटिना म्हणजेच काय, दृष्टीपटल. आता हा व्यक्ती, सूर्यप्रकाश असेल किंवा कुठल्याही प्रकारची लाईट असेल, ती लाईट या व्यक्तीवरती पडणार आणि ह्या व्यक्ती वरून धडकून ती आपल्या डोळ्यात जाणार. लक्षात ठेवा, आपल्या डोळ्यामध्ये ती लाईट जाणार आहे त्याला धडकून. आता डोळ्यामध्ये गेल्याच्या नंतर ती प्रतिमा जी आहे ती दृष्टीपटलावरती भेटते. कुठे भेटते, दृष्टीपटलावरती भेटते. आपण जे काय बघतोय, आता तुम्ही माझं लेक्चर बघताय, तुमच्या मोबाईलची स्क्रीन तुमच्या डोळ्यात दिसते, बरोबर. मग त्या मोबाईलची स्क्रीन तुमच्या डोळ्यात त्याची प्रतिमा भेटते, ती कुठे भेटते, दृष्टीपटलावर भेटते, रेटिनावर भेटते. आता ती भेटताना उलटी भेटते बघा, म्हणजे तो माणूस दृष्टीपटलावरती दिसताना उलटा दिसणार आहे. दृष्टीपटलावरती त्याची प्रतिमा उलटी तयार होते. फक्त माणसाचं उदाहरण नाहीये, तुम्ही जे काय बघता त्याची प्रतिमा डोळ्यामध्ये उलटी दिसते. आता तुम्ही मला जे बघताय ना, म्हणजेच तुम्ही जे काय लेक्चर बघताय, त्या लेक्चरची प्रतिमा सुद्धा तुमच्या डोळ्यात उलटी तयार होतीये. उलटी, लक्षात ठेवा. मी तुमच्या डोळ्यामध्ये प्रतिमा जी दिसतीये त्यात माझं डोकं खाली आहे आणि माझा असं पाय वरती आहे. फक्त हे डोळ्याच्या प्रतिमेसाठी झालं, पण ती प्रतिमा मेंदूकडे लगेच पाठवली जाते आणि मेंदू सरळ करतो. मेंदू सरळ करतो, लक्षात ठेवायचे. रेटिनावरती किंवा दृष्टीपटलावरती ती प्रतिमा उलटी तयार झाली, पण मेंदूने काय केलं, तिला सरळ केलं. बर, आत्ता हे 2-3 मिनिटात जे काय स्पष्टीकरण सांगितलं हे फक्त समजण्यासाठी होतं. समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल समजलं तर एकदा परत मागं एकदा व्हिडिओ घ्या आणि बघा, आणि तरी पण नसेल समजत तर बिलकुल लोड नका घेऊ, हे कुठेही विचारणार नाहीयेत. ठीक आहे, प्रतिमा कुठे तयार होते, दृष्टीपटलावरती तयार होते. दृष्टीपटला काय म्हणतात, रेटिना. हा प्रश्न विचारत होता, प्रतिमा कुठल्या पटलावर तयार होते, दृष्टीपटलावर. मराठी शब्द इझी आहे ना, दृष्टीचं पटल म्हणजेच तिथंच दिसणारी दृष्टी म्हणजेच प्रतिमा, म्हणून मराठी शब्द टाकत नाहीत. मग कुठला शब्द टाकणार, इंग्लिश शब्द काय आहे, रेटिना. लक्षात ठेवायचे, रेटिना कुठे तयार होते, रेटिना. आता जो पॉईंट सांगितला आता उलटा वगैरे, तोच पॉईंट इथे दिलाय. आपण ज्या गोष्टी पाहतो त्याची प्रतिमा दृष्टीपटलावरती उलटी मिळते आणि ही प्रतिमा मेंदूकडे पाठविली जाते आणि मेंदूद्वारे ती प्रतिमा सरळ केली जाते. सरळ कोण करते, मेंदू करते. आता जी प्रतिमा भेटतीये ती कुठे जाणार, मेंदूमध्ये. परत एकदा मी प्रश्न विचारतो, तुम्ही तुमच्या मनाला उत्तर देऊन बघा. मेंदूचे 3 भाग पडतात, प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क आणि मस्तिष्क पुच्छ. यातले कुठे भेटणार, मोठ्या मेंदूत. 5ही ज्ञानेंद्रियांचं ज्ञान कुठे प्राप्त होतं, मोठ्या मेंदूत, प्रमस्तिष्कात. कुठे होणार आहे, प्रमस्तिष्क किंवा मोठा मेंदू. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघू आता. बरं, MPSC ला जर मी हा टॉपिक शिकवत असतो तर मला ही डायग्रॅम शिकवावी लागती. ही म्हणजेच ही 9वीच्या पुस्तकातली डायग्रॅम शिकवावी लागते. ही डायग्रॅम मी स्वतः काढलेली आहे. आता तुम्हाला मी हे शिकवणार नाही डायग्रॅम, हे प्रत्येक पॉइंटचं कार्य मला लिहून द्यावं लागतं MPSCच्या बॅचमध्ये, पण तुम्हाला त्याची गरज नाहीये. तिथं फक्त एकच पॉइंट प्रश्न विचारलाय आणि तो रेटिनाचा, म्हणजे 2 पॉइंट मी असं सांगू शकतो. तर 2 पॉइंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायला लागतात. आता रेटिनाचा पॉइंट तर सांगितलं. आता या डायग्राम मध्ये लक्षात काय ठेवायचं तो पॉइंट मी तुम्हाला इथं सांगतो, कारण की त्याच्यावरती पोलीस भरतीला प्रश्न विचारतात एकाच पॉइंटवर. कुठला तो ते सांगतो बघा. आता बुबुळ, परितारिका, त्याला इंग्लिश काय म्हणतात, आयरिस. बुबुळलाच मराठीत दुसरा शब्द काय, परितारिका, आणि दुसरा नाव इंग्लिश नाव काय, आयरिस. बुबुळ म्हणजेच काय, हा काळ्या कलरचा भाग जो दिसतो ना आपल्या डोळ्यामध्ये त्याला म्हणायचं बुबुळ. काय म्हणायचं, बुबुळ.
आणि बुबुळाच्या आतमध्ये बाहुली असते. बाहुलीला इंग्लिशमध्ये प्युपिल असं म्हणतात. प्युपिल म्हणजेच काय, एक छिद्र असतं. इथं जर बघितलं ना तुम्ही, हे छिद्र असतं. प्रकाश ऍक्च्युली त्या छिद्रातून आतमध्ये जात असतो. आता तुम्ही जे काही स्क्रीन बघताय ना, ते स्क्रीन मधून पूर्ण डोळ्यातून प्रकाश आतमध्ये नाही जाते. कुठून जातोय फक्त, तर बाहुलीमधून जातोय, म्हणजेच प्युपिल मधून जातोय. कुठून जातोय, बाहुलीमधून तो प्रकाश आतमध्ये जातोय. आता प्रश्न काय विचारला ते सांगतो आणि त्याचं एक्सप्लेनेशन एका लाईन मध्ये करतो. बुबुळ जो आहे किंवा परितारिका जी आहे किंवा आयरिस जो आहे, तो आतमध्ये जाणाऱ्या प्रकाशावरती नियंत्रण ठेवतो. कोण लक्षात ठेवते? आतमध्ये जाणाऱ्या प्रकाशावरती नियंत्रण ठेवते. आता थोडंसं एक्सप्लेन करतो मी तुम्हाला हे. चला, एवढाच पार्ट, फक्त बुबुळाचा पार्ट एक्सप्लेन करतो. समजलं तर चांगली गोष्ट आहे, आपल्या डोळ्याचा पार्ट आहे आणि एक प्रश्न विचारतात त्याच्यावरती, म्हणून फक्त एक्सप्लेन करतो. बाकीचे पार्ट मी एक्सप्लेन करणार नाहीये. कॉर्नी काय असतो, नेत्रोत काय असतो, हे एक्सप्लेन करणार नाहीये. एकच पार्ट, तो म्हणजेच बुबुळ आणि बाहुली यांचं कार्य इंटरलिंक आहे, तेवढाच एक पॉइंट रिपीट करतो. बुबुळ, तुमच्या डोळ्यात जो काळ्या कलरचा मांसल भाग जो दिसतो ना, त्याला म्हणायचं बुबुळ. बुबुळ म्हणजेच काय, परितारिका किंवा त्याला म्हणतात आयरिस. काय म्हणायचं? आयरिस. लक्षात ठेवा, बुबुळ किंवा बर, मी हे लेक्चर जे आहे ना, मी मुद्दाम वन स्ट्रोक, सिंगल स्ट्रोक ठेवणारे, शेवटपर्यंत लेक्चर बघायचं आहे, उठायचं नाही. हे खूप महत्वाचं आहे. मानवी शरीरात सगळ्यात जास्त प्रश्न रक्ताभिसरणवरती विचारतात, पहिला टॉपिक. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त प्रश्न इथं विचारतात, म्हणजे डोळ्यावरती. त्यामुळं व्यवस्थित लक्षपूर्वक हे लेक्चर ऐका. 1 तास उद्यात, 1.25 तास उद्यात, पूर्ण लेक्चर बघितल्याशिवाय उठायचं नाहीये. ठीक आहे. आता बुबुळ जे आहे, म्हणजे काळा मांसल जो भाग आहे ना, तो काय करतो, या बाहुलीवरती नियंत्रण ठेवतो. त्या बाहुलीतून प्रकाश आतमध्ये चाललाय. मी सेपरेट एक डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला इथं. हे डोळ्याचं छिद्र असेल. छिद्र म्हणजेच काय, एवढा पार्ट, इथून एवढा पार्ट जो आहे ना बघा, हा इथून एवढा पार्ट, एवढ्या पार्ट मधूनच प्रकाश आतमध्ये जात असतो. मग हा पार्ट मी सेपरेट इथं दाखवलाय, असं दाखवतो बघा. आता हा पार्ट जो आहे तो बारीक पण होतो आणि मोठा पण होतो. पण हे बारीक करण्याचं काम, बारीक जर झाला तर प्रकाश कमीच आतमध्ये जाणार, बरोबर. आणि मोठा झाला तर प्रकाश जास्त आतमध्ये जाणार. प्रकाश कुठून आत जातोय? बाहुलीतून किंवा प्युपिल मधून आतमध्ये जात असतो, आपल्या डोळ्याच्या आतमध्ये जात असतो. आता पण ते बारीक करण्याचं काम किंवा मोठं करण्याचं काम हे कोण करतं? तर आयरिस करतं. कोण करतं? आयरिस करत असतं. आयरिस. आयरिस का इंग्लिश शब्द सांगतोय? तुम्हाला प्रश्न विचारलाय आणि उत्तर इंग्लिशमध्येच दिले, आयरिस. आयरिसला त्यांनी लिहिताना इरिस असं लिहिले, इरिस. आयरिस ला इरिस असं पोलीस भरतीला लिहिलं जातं. आता प्रश्नाकडे येतो. आपल्या डोळ्याच्या आतमध्ये जाणाऱ्या प्रकाशावरती नियंत्रण कोण ठेवतं? तर कोण ठेवतं? आयरिस ठेवत असतं. कोण ठेवतं? आयरिस ठेवत असतं. आपल्या डोळ्याच्या आतमध्ये जो प्रकाश चालला आहे त्याच्यावरती नियंत्रण कोण ठेवतं? आयरिस ठेवत असतं. कोण ठेवत असतं? आयरिस. एक्सप्लेनेशन जे सांगितलं समजलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर फक्त एवढा प्रश्न एक लक्षात ठेवा. आपल्या डोळ्यात जाणाऱ्या प्रकाशावरती नियंत्रण कोण ठेवत असतं? तर आयरिस ठेवत असतं. आयरिस कोण ठेवतं? आयरिस ठेवत असतं. एवढा एक पाठ करून ठेवा. आता एमपीएससीला ज्यावेळेस मी हा चार्ट शिकवतो ना, त्यावेळेस मी त्यांना एक शॉर्टकट सांगतो बघा, हे लक्षात कसं ठेवायचं. वॉचमन जो असतो ना, वॉचमन काय करतो? एका कंपनीचा जर वॉचमन असेल, तो आयडी कार्ड बघितल्याशिवाय आतमध्ये सोडत नाही. ही स्टोरी लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय. आयडी कार्ड बघितल्याशिवाय आतमध्ये सोडत नाही. मग वॉचमन प्रत्येकाचा आयडी कार्ड बघतो, बरोबर. सेम तसंच हा आयरिस काय करतो? आयरिस मध्ये आय आलाय, आयडी कार्डचा आय आलाय. प्रकाशाला म्हणतो तुझं आयडी कार्ड दाखव, मी तुला आत सोडतो. स्टोरी काय सांगितली बघा. आयरिस मध्ये आय आलेला आहे, आयडीचा आय आलेला आहे. आयरिस म्हणतो प्रकाशाला तुझं आयडी कार्ड दाखव, मी तुला आत सोडतो. म्हणजेच प्रकाशावर नियंत्रण कोणी ठेवलं? आयडीने. आई म्हणजेच काय? आयरिस. ही स्टोरी मी एमपीएससीच्या बॅचच्या वेळेस सांगत असतो, ते लक्षात ठेवण्यासाठी. कारण की तो एमपीएससीला ऍक्च्युली विचारलाय प्रश्न आणि तोच पोलीस भरतीला नंतर कॉपी पेस्ट केलाय. प्रश्न परत एकदा लास्ट सांगतो. डोळ्यात जाणाऱ्या प्रकाशावरती नियंत्रण कोण ठेवतं? तर आयरिस ठेवत असतं. कोण ठेवत असतं? आयरिस नियंत्रण
ठेवत असतो. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, थोडंसं डिटेल झालं इथं, पण त्या एवढ्याच एका पार्ट पुरतं सांगायचं होतं ते मला. तो जर प्रश्न नसताना विचारला पोलीस भरतीला, मी ही डायग्राम इथं स्लाइड मध्ये घेतलीच नसती. मला बॅच अर्धवट करायची नाहीये, म्हणजे मला असं काहीच सोडायचं नाहीये की पोलीस भरतीला इथं प्रश्न विचारू शकतात पण मी शिकवलो नाही, असं मला ठेवायचं नाही. जिथं जिथं प्रश्न विचारलेत ना ते सगळे पॉइंट्स आपल्या बॅच मध्ये मी तिथं शिकवणारच आहे. ठीक आहे, आता पहिला पार्ट कंप्लीट झाला आपला. डोळ्यातील 3 पटल, श्वेत पटल, रंजित पटल आणि दृष्टीपटल. दृष्टीपटलाला इंग्लिशमध्ये रॅटिना म्हणतात. काय म्हणतात? रॅटिना म्हणतात. दृष्टीपटला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रॅटिना. तुमच्या डोळ्यात जी प्रतिमा तयार होते ती कुठे तयार होते? रॅटिनावरती तयार होते. रॅटिना. आता या दृष्टीपटलात तुमच्या प्रतिमेचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी 2 प्रकारचे पेशी असतात, शंकुपेशी आणि दंडपेशी. कुठल्या कुठल्या पेशी? शंकुपेशी आणि दंडपेशी. असं नाव का पडलं? कारण की शंकू म्हणजेच त्यांचा आकारच असा शंकूसारखा असतो, शंकूसारखा. आणि दंड का म्हटलं? कारण की त्यांचा आकारच असा दंडासारखा असतो, म्हणून त्यांना दंडपेशी असं नाव पडले. शंकुपेशी आणि दंडपेशी. रॅटिनामध्येच म्हणजेच दृष्टीपटलामध्ये म्हणजेच डोळ्यामध्ये 2 प्रकारचे पेशी असतात. कुठल्या कुठल्या? शंकुपेशी आणि दंडपेशी. या 2 प्रकारच्या पेशी. आता या शंकुपेशींमुळे आपल्याला रंगाचं ज्ञान प्राप्त होतं. आपल्याला जे रंग दिसत आहेत, रंग, आता तुम्ही जर डोळा बघितला इथं या ठिकाणी या डायग्राम मध्ये बघा, डोळा बघताय, याच्यामध्ये तुम्हाला लाल रंग दिसतोय. इथं खाली जर बघितलं इथं ब्लू कलरची लाईन दिसते तुम्हाला. इथं डार्क ब्लू कलर दिसतोय. हे डोळा जे लिहिलेलं आहे ते पांढऱ्या रंगाने दिसत आहे. किंवा बाकीचे कलर असतील, युट्यूब हा जो लोगो आहे युट्यूबचा त्याच्यामध्ये रेड कलर वापरलेला आहे. हे रंग तुम्हाला ज्यामुळे दिसत आहेत, कशामुळे दिसत आहेत? तर शंकुपेशींमुळे रंग दिसत आहेत. ह्या शंकुपेशींमुळे तुम्हाला रंगातला फरक कळतोय, रंग समजत आहेत. कशामुळं? शंकुपेशींमुळे. मग थोडासा विचार करा, शंकुपेशी नसतील तर काय होईल? कलर ब्लाइंडनेस होईल, कलरच कळणार नाहीत. शंकुपेशी जर नसतील तर रंग अंधळेपणा, कलर ब्लाइंडनेस होतो. पोलीस भरतीला चालतो का? नाही चालत. जिल्हाधिकाऱ्याला चालतो का? लगेच तुम्ही म्हणताल हो नाही चालत सर, पोलीस भरतीला नाही चालत. जिल्हाधिकारी तर कुठल्या लेवलला गेला, त्याला तर कसं काय चाललं? बरं, मग डीवायएसपीला चालतो का? त्याला पण कसं काय चालेल सर? नाही चालणार. डीवायएसपीला पण नाही. बरं, तहसीलदारला चालतो का? त्याला पण नाही चालणार सर, तो कॉन्स्टेबलचं किती वरती, त्याला पण नाही चालणार. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, डिफेन्स रिलेटेड पोस्ट ज्या असतात तिथं फक्त हा रोग नाही चालत. डिफेन्स रिलेटेड, मग पोलीस भरती आली, आर्मी आलं, किंवा CISF आलं, इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स आलं, BSF आलं, किंवा ज्या कुठल्या सशस्त्र सेवा आहेत ना त्या ठिकाणी कलर ब्लाइंडनेस म्हणजेच रंग आंधळेपणा हा रोग चालत नाही. आता मी दुसऱ्या पॉइंटकडे येतो. DYSP सशस्त्र दले नाही चालणार, म्हणजेच डिफेन्स फोर्स आहे ना ती, नाही चालणार तिथं. त्या ठिकाणी पोलिसांना कुठल्याही पोस्टसाठी कलर ब्लाइंडनेस हा रोग चालत नाही. दुसरा पॉइंट, तहसीलदारला चालेल का? तहसीलदारला टेबल वर्क आहे. डिफेन्स मध्ये का तो? नाही. मग तहसीलदारसाठी कलर ब्लाइंड असला नो प्रॉब्लेम. जिल्हाधिकाऱ्याला कलर ब्लाइंड असला नो प्रॉब्लेम. म्हणजेच वरती कुठेही जाऊ द्या तुम्ही, म्हणजे टेबल वर्क आहे ना त्या ठिकाणी. त्या ठिकाणी अरे तुम्ही विचार करा, जिल्हाधिकारी, अपंग व्यक्ती जर जिल्हाधिकारी होत असेल, केरळमध्ये झाला, केरळमध्ये एक उदाहरण आहे, तिथं तर अंधळी मुलगी होती, एक म्हणजे अंध मुलगी होती, ती केरळमध्ये एक जिल्हाधिकारी झाली. आता 2019-20 ची न्यूज आहे. जर अंध व्यक्तीच, इथं तर कलर ब्लाइंडनेस बोलतोय आपण फक्त, अंध व्यक्ती कलेक्टर बनते. थोडक्यात मला एवढंच सांगायचं होतं, डिफेन्स रिलेटेड पोस्ट असतात त्याला रंग आंधळेपणा चालत नाही, आणि इतर पोस्टसाठी रंग आंधळेपणा चालू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी. आता का बरं असं सर, डिफेन्सला नाही चालत इकडं चालते? थोडक्यात एक स्टोरी सांगत असतो प्रत्येक बॅचला, ती स्टोरी परत तुम्हाला सांगतो इथं. काय स्टोरी बघा, आपण नॉर्मली 2 कलर सिग्नल साठी वापरतो. सिग्नल मध्ये ग्रीन कलर आणि रेड कलर हे सिग्नल साठी वापरतो, बरोबर? आता रेल्वे असेल, रेल्वेच्या सिग्नलसाठी झेंडे दाखवतो, तिथं पण ग्रीन असतो, रेड असतो. किंवा अजून त्या ठिकाणी रस्त्यावरचे सिग्नल असतील तिथं ग्रीन सिग्नल असतो, रेड सिग्नल असतो. किंवा अजून सुद्धा खूप साऱ्या ठिकाणी रेड सिग्नल, ग्रीन सिग्नल वापरत असतो आपण.
आता स्टोरी बघा काय सांगते, का नाही चालत ते तुम्हाला लगेच कळेल. युद्ध चालू आहे भारत पाकिस्तान, किंवा उदाहरणच नाही घेत, चला भारत पाकिस्तान नाही, दोन देशांचं युद्ध चालू आहे. त्यामध्ये समजा इथं भिंत होती आणि इथं एक बिल्डिंग आहे. या बिल्डिंग मध्ये अतिरेकी लपलेले आहेत. या अतिरेक्यांपर्यंत इथे एक आर्मी आहे आणि त्या आर्मीला तिथपर्यंत पोहोचायचे. त्यातला ए नावाचा व्यक्ती गुपचूप इथपर्यंत पोहोचला. व्यक्ती म्हणजे तो आर्मी मधला व्यक्ती होता, इथपर्यंत पोहोचला. आता बी व्यक्ती इथं आहे आणि बी व्यक्तीला या ए ने काय सिग्नल दाखवला, त्यांनी रेड सिग्नल दाखवला की तू येऊ नको. आणि त्यांनी ते बघितलं आणि त्याला वाटलं अरे ह्यांनी ग्रीन सिग्नल दाखवले, चला पळा पटकन. जर तो पळत जर गेला, अतिरेक्यांना दिसेल त्यांनी रेड दाखवलाच का, कारण की तू येऊ नको, इथं अतिरेकी आहे, तू येऊ नको, त्यासाठीच तर दाखवलं ना. आणि त्यांनी समज करून घेतलं की अरे हा ग्रीन सिग्नल दाखवलाय आणि तो पळत गेला, 100% गोळ्या खावे लागतील आणि मरेल तो तिथं, बरोबर. सिग्नलच नाही. किंवा तुम्ही पोलिसांमध्ये सेम स्टोरी पोलिसांसाठी पण लागू होऊ शकते बघा. ट्रॅफिक सिग्नलला थांबलाय तुम्ही, तिथं सिग्नल दिसतोय तुम्हाला रेड झालेला आहे, पण तुम्हाला कलर ब्लाइंडनेस असेल आणि तिथं दिसताना तुम्हाला दिसला की तो रेड नाही ग्रीन झालाय आणि तुम्ही हात केला, हे चल रे भाऊ, इकडनं सोडून दिलं आणि तिकडचं ऑलरेडी सुटलेलाच आहे, दोघं येतील, ट्रॅफिक जाम होईल. समजलं का मी काय सांगितलं. डिफेन्स रिलेटेड जे कुठले पोस्ट असतील त्या ठिकाणी हा रोग चालत नाही, रंगांधळेपणा. आता दुसरा रोग नाही, दुसरे पेशी, दंडपेशी. संध्याकाळच्या वेळेला म्हणजेच मंद प्रकाशामध्ये व्यवस्थित दिसण्यासाठी कुठल्या पेशी कारणीभूत असतात, तर दंडपेशी कारणीभूत असतात. लक्षात ठेवायचे, दंडपेशींच्या कमतरतेने आपल्याला दंडपेशींमुळे कमी प्रकाशातही आपल्याला स्पष्ट दिसते. कमी इथं स्पेस द्यायचा राहिला त्यामुळे ते गडबड झाली. दंडपेशींमुळे कमी प्रकाशातही आपल्याला स्पष्ट दिसतं. म्हणजे संध्याकाळी कमी म्हटले आम्ही, 0 प्रकाश असेल तर आपण बघू शकत नाही. कमी म्हटले मी, कमी प्रकाश जरी असेल तरी आपल्याला थोडंसं दिसतं. ते कशामुळे दिसतं, या दंडपेशींमुळे दिसत असतं. आणि जर दंडपेशी नसतील तर काय होईल, संध्याकाळी दिसणारच नाही. म्हणजेच दंडपेशींच्या अभावी रात अंधळेपणा हा रोग होतो. कुठला रोग होतो, रात अंधळेपणा हा रोग होतो. लक्षात ठेवायचे. परत एकदा रिपीट करतो. डोळ्यामध्ये 2 प्रकारचे पेशी असतात. कुठल्या, शंकुपेशी आणि दंडपेशी. शंकुपेशींमुळे रंगाचं ज्ञान प्राप्त होतं आणि दंडपेशींमुळे काय होतं, मंद प्रकाश म्हणजे कमी प्रकाशातही व्यवस्थित दिसतं. ते कशामुळं, दंडपेशींमुळे. ठीक आहे, या 2 प्रकारचे पेशी असतात. खूप सारे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे इथं मी एवढा वेळ इथं घालवलेला आहे. तर पुढचा पॉईंट बघूया. 2 प्रकारचे पेशी झाल्या. डोळ्याचे आपण बघा, ज्ञानेंद्रिय बघतोय, कान, डोळ्यानंतर आपल्याला नाक बघायचे, पण डोळ्याचेच आपण 4 भाग घटक केलेले. त्यातला तिसरा घटक डोळ्याला होणारे रोग. व्हिडिओ खूपच मोठा होत चाललेला आहे, तर मी काय करतो, फक्त हा पार्ट 1 ठेवतो, ज्ञानेंद्रिय पार्ट 1, आणि ज्ञानेंद्रिय पार्ट 2 आपण लगेचच नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो.